मंडळी नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी रेश्मा बोडके आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, नुकताच 10वी आणि 12वीचा निकाल लागलाय आणि निकाल लागल्यानंतर आता पुढे काय हाच प्रश्न सर्व विद्यार्थी आणि पालकांना पडलेला असतो. तर मंडळी, पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका, पदव्युत्तर पदविका या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून तांत्रिक शिक्षण ही तरुणांसाठी करिअरची एक उत्तम संधी आहे आणि म्हणूनच राज्यातील युवकांना एक उत्तम करिअर आणि व्यवसायाभिमुख तंत्र शिक्षण उपलब्ध व्हावं यासाठी राज्य तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत विविध योजना आणि उपक्रम राबवले जातात. तसंच पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. तर ही प्रक्रिया कशी आहे, काय आहे या संदर्भात अधिकची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. आणि या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आज आपण जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे राज्य तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक माननीय डॉक्टर विनोद मोहितकर यांना. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू मॅडम. चर्चेला सुरुवात करूया सर. नुकतीच 10वी आणि 12वीचा निकाल लागलाय आणि संचालनालयामार्फत 1 जून पासून पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. तर ही प्रवेश प्रक्रिया नेमकी काय आहे, कशी आहे या संदर्भात सांगा. आम्ही 1 जून पासून म्हणजे आपला 10वीचा निकाल यावेळी 2 जूनला लागला. त्याच्या 1 दिवस आधी वेब ब्राउझर आणि मोबाईल ॲप या 2 प्रणालीमार्फत, मोबाईल ॲप आपण याच वर्षी डेव्हलप केलेली आहे, या 2 प्रणालीमार्फत आपण विद्यार्थ्यांचं म्हणजे 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन सुरू केलेलं आहे. 20 तारखेपर्यंत जवळपास 1 लाखाच्या आसपास विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलेलं आहे आणि त्यातलं कन्फर्मेशन 52,000 विद्यार्थ्यांनी कन्फर्मेशन सुद्धा केलेलं आहे. यावर्षी जो विद्यार्थी आमच्याकडे येतोय तर प्रतिसाद आम्हाला एक चांगला दिसतोय आणि त्या प्रतिसादाला पूरक असं काही संस्थांची, काही पालकांची, काही विद्यार्थ्यांची अशी मागणी आलेली आहे की हा कालावधी आणखी वाढावा आणि त्याचसोबत काही थोड्या म्हणजे कन्सर्न अडचणी म्हणा, एक आपल्या माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामार्फत आम्हाला ती कास्ट सर्टिफिकेट आणि क्रिमिनल सर्टिफिकेट या 2 बाबींकरता विद्यार्थी पालकांना मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावं लागतं आणि आमच्या सहसंचालक विभागीय कार्यालय आणि प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन यांच्या माध्यमातून आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना सुद्धा आवाहन केलेलं आहे, विनंती केलेली आहे की अशा विद्यार्थ्यांना प्राधान्याने कास्ट सर्टिफिकेट आणि आपलं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे प्राधान्याने उपलब्ध करून द्या. तर या बाबीकरता आम्हाला थोडं आणखी आठवडा किंवा 2 आठवडे ही प्रक्रिया, थोडीशी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे ती वाढवावी लागणार आहे. पण यावर्षी एक निश्चितपणे सांगावं वाटतं की विद्यार्थ्यांचा प्रतिसाद तंत्रनिकेतनांकडे कल जास्त वाढलेला दिसतोय. अगदी सर. आणि महत्वाचं म्हणजे सर, पॉलिटेक्निकला बराचसा प्रश्न असतो विद्यार्थ्यांना 10वी 12वी नंतर काय, आणि जेव्हा पॉलिटेक्निकचा ते विचार करतात की आपल्याला हे करायचं तेव्हा नेमकी पात्रता काय असते पॉलिटेक्निकच्या प्रवेशाची? पॉलिटेक्निकच्या प्रवेशाची पात्रता हा 10वी पास हा विद्यार्थी फक्त लागतो. बरोबर आहे. 10वी पास नंतर तो आपल्या सिस्टीममध्ये येतोय आणि आमचे रजिस्ट्रेशन करत असताना त्यांनी एक मोबाईल नंबर देऊन रजिस्ट्रेशन करायचं असतं आणि रजिस्ट्रेशन झालं की 10वीचा जो सीट नंबर आहे, त्याचा एक्झाम नंबर, तो जर त्यांनी त्या आमच्या सिस्टीममध्ये घातला की त्याचं मार्क आणि त्याचं नाव पूर्ण बाकी जे डिटेल्स मार्कशीटमध्ये त्याच्या उपलब्ध आहे ते सगळे आमच्याकडे फेच होतात आणि त्यांनी मग त्याचं डिटेल्स म्हणजे कास्ट कॅटेगरी वगैरे जे काय असतं, पालकांचं उत्पन्न, या बाबी मग त्या भरायच्या असतात आणि तो भरत असताना मग पुढे जाताना त्याला 2 पर्याय उपलब्ध असतात. त्या 2 पर्यायामध्ये एक आहे ई स्क्रुटिनी, म्हणजे पूर्णतः त्याला कुठेही न जाता फ्रॉम हिज मोबाईल, वेब ब्राउझर, आपलं कॉम्प्युटर या अनुषंगाने त्याला ई स्क्रुटिनीच्या मार्फत अर्ज कन्फर्म सुद्धा करता येतो किंवा मग त्याला एखाद्या संस्थेमध्ये जाऊन आमचे FC जवळपास राज्यामध्ये 365 तंत्रनिकेतन आहेत आणि तिथे समुपदेशन केंद्र सुद्धा आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना तिथे जाऊन माहिती करून घ्यायची असेल तर ते सुद्धा माहिती करून घेऊ शकतात, प्रत्येक अभ्यासक्रम न्याय काय काय लागतं ते. आणि यामध्ये विद्यार्थ्यांचं असं दिसतंय की जवळपास 60% विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष जाऊन कन्फर्मेशन केलेलं आहे आणि 40% विद्यार्थ्यांनी ई स्क्रुटिनीचा मार्ग अवलंबलेला आहे. अच्छा, म्हणजे ई स्क्रुटिनीची संकल्पना राबवण्यात येते आपल्या संचालनालयात. येस. सर, आता प्रवेश प्रक्रिया संदर्भात आपण जेव्हा बोलतोय तेव्हा पहिला प्रश्न, बराच विद्यार्थी आणि पालक आहेत की त्यांना नेमका प्रवेश घ्यायचा आहे तर कुठे संपर्क साधायचा, कुणाशी संपर्क साधायचा, ही जी माहिती आहे ती सहजरित्या कुठे उपलब्ध होईल याचीच माहिती नसते. तर मग संचालनालयामार्फत ही माहिती उपलब्ध करून दिली आहे का? याची एखादी वेबसाईट आहे का
किंवा कुठे उपलब्ध करून दिली आहे? प्रवेशाकरता म्हणजे डिप्लोमाच्या प्रवेशाकरता सर्व माहिती आमच्या वेबसाईटवर, तंत्रशिक्षण संचालनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्याचा ॲड्रेस आहे dte.maharashtra.gov.in. या वेबसाईटवर पूर्ण आमचं हेड ऑफिसचा पत्ता आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे 6 जॉईंट डायरेक्टर आहेत, विभागीय कार्यालय, त्यांचं डिटेल्स आहेत. आणि आपण जे फॅसिलिटेशन सेंटर म्हणून मी आता जो उल्लेख केला, ते जे 328 फॅसिलिटेशन सेंटर निर्धारित केलेले आहे त्यांचे डिटेल ॲड्रेसेस आहे. आणि त्यामध्ये आपण म्हटल्याप्रमाणे समुपदेशन केंद्र, विद्यार्थी आणि पालकांना गाईड करण्याकरता समुपदेशन केंद्र सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहे. तर तिथे गेल्यानंतर विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतल्यानंतर कुठल्या ब्रँचला काय संधी उपलब्ध होऊ शकतात हे सुद्धा आपल्याला तिथे समुपदेशन मिळू शकतं. बेसिकली आमच्या पॉलिटेक्निकमध्ये 10वी नंतर 3 वर्षाचा जो अभ्यासक्रम आहे तो सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर IT हे 5 मेन ब्रँचेस. त्याच्यानंतर टेक्स्टाईल आहे, प्रिंटिंग आहे, मेटलर्जी आहे, मायनिंग आहे, यासुद्धा अभियांत्रिकेच्या शाखा उपलब्ध आहे. आणि त्याचसोबत कालानुरूप जे आम्ही बदल करतोय अभ्यासक्रमांमध्ये, त्यामध्ये मेकॅट्रॉनिक्स हा अभ्यासक्रम मागच्या 2-3 वर्षापासून आमच्या शासकीय तंत्रज्ञानामध्ये आणि खाजगी संस्थांमध्ये सुद्धा सुरू केलेला आहे. काळाची गरज पाहू जाता. त्याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा सायन्स हा सुद्धा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. देन रोबोटिक्स आणि कंट्रोल हा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. तर आपण आता सुरुवातीला जेव्हा बघतोय 90s आणि 20s म्हणजे 2000च्या याच्यामध्ये, तर तेव्हा बेसिकली विद्यार्थ्यांचा कल हा बेसिक ब्रँचेस म्हणजे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल या 3 ब्रँचेसकडे ओढा असायचा. आता तो कल हळूहळू इमर्जिंग ब्रँचकडे विद्यार्थ्यांचा वाढतोय. म्हणजे कॉम्प्युटर IT, डाटा सायन्स, IoT या ब्रँचेसकडे, मेकॅट्रॉनिक्स या ब्रँचेसकडे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा कल वाढतोय. त्या अनुषंगाने सुसंगत अभ्यासक्रमामध्ये बदल सुद्धा आम्ही केलेले आहे. नक्की सर. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, सरांनी सांगितल्याप्रमाणे जे संकेतस्थळ आपल्याला सांगितलं आहे, तर आपल्या या विभागाचं संचालनालयाचं जे संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रिया आणि इतर माहिती तुम्हाला उपलब्ध सहजरित्या होऊ शकेल. सर, पॉलिटेक्निकमध्ये इंग्रजी आणि मराठी या दोन्ही माध्यमातून शिकवलं जातं माझ्या माहितीनुसार. तर सर, हे कोणते अभ्यासक्रम आहेत ज्यामध्ये दोन्ही माध्यमांचा वापर केला जातो आणि हे कुठे शिकवले? हे अभियांत्रिकेचे 10वी नंतर 3 वर्षाचे अभ्यासक्रम आहे, ज्यांच्या आत्ता मी नावं सांगितले. त्या सर्व ब्रँचेसमध्ये शैक्षणिक वर्ष 21-22 पासनं आम्ही टप्प्याटप्प्याने, म्हणजे त्या अनुषंगाने संस्थांचं बेसिकली ॲफिलिएशन होत असताना त्यांच्याकडे उपलब्ध असणारे टीचर, त्यांच्याकडे उपलब्ध असणारी सुविधा या अनुषंगाने आम्ही ऑप्शन्स घेतले. आणि त्यांना मराठीमध्ये करिक्युलम किती संस्थांना राबवायचा आहे आणि त्यामध्ये कोणत्या अभ्यासक्रमाला मराठीमध्ये करिक्युलम राबवायचा आहे. आता मराठी म्हणजे पूर्णतः ते द्विभाषिक असतं. काही शब्द जे असे आहे ते इंग्लिशमध्ये मुलांना जास्त चांगल्या प्रकारे समजतात. फॉर एक्झाम्पल फोर्स हा शब्द चांगला लोकांना कळतो, पण आता मराठी त्याचं भाषांतर करणं तर तेवढं पटकन समजणार नाही. दाब म्हटलं की ते जरा वेगळं काहीतरी वाटतं. तर त्या अनुषंगाने असं एक व्यावहारिक मराठी अनुवादन आम्ही केलेलं आहे पुस्तकांचं. AICTE सुद्धा केलं. आम्ही महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत सुद्धा जवळपास 50% अभ्यासक्रमांचे लर्निंग मटेरियल मराठीमधून उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि मला सांगायला आनंद होतोय की यामध्ये जवळपास 40% संस्थांनी हा पर्याय स्वीकारलेला आहे. आणि त्यामध्ये शिकणारे जे विद्यार्थी, आता द्वितीय वर्षात आमचे विद्यार्थी त्यामध्ये शिकत आहेत, तर जवळपास 38% विद्यार्थी या मराठी माध्यमातून शिकत आहेत. आणि त्याचा परिणाम एक चांगला असा होतोय की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना काही संकल्पना समजून घेणं थोडंसं इंग्लिशमध्ये जरा अवघड वाटतं, कारण 10वीपर्यंत तो मराठीमध्ये शिकलेला असतो. पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षात आल्यानंतर काही जे शब्दप्रयोग आहे ते थोडंसं जरा त्याला कठीण वाटतं. आणि आणखी एक सांगायचं तात्पर्य म्हणजे आता जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 जे आहे त्यामध्ये महत्त्वाचा एक फोकस आहे की मातृभाषेतून शिक्षण. तर आपण हे मातृभाषेतलं शिक्षण जे आहे ऑलरेडी आम्ही प्रमोट केलं आहे 21-22 शैक्षणिक वर्षापासून, आणि त्याचा प्रतिसाद चांगला आहे. आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांकरता खास करून याचा चांगला उपयोग होतोय. मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून आपण जेव्हा शिकतो, अगदी मातृभाषेतून जेव्हा आपण शिकतो, तेव्हा संकल्पना देखील आपल्या पटकन स्पष्टही होतात, नाही का? आणि सर, या अभ्यासक्रमांना किती स्कोप आहे पुढे? या 10वी नंतर 3 वर्षाचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यानंतर जो डिप्लोमा विद्यार्थ्यांना मिळतोय त्यामध्ये 2 बाबी असतात. एक तर रोजगारक्षम अभ्यासक्रम आहे हा. त्यामध्ये करिक्युलममध्येच आम्ही मायक्रो प्रोजेक्ट्स, त्याच्यानंतर कॅप्स्टोन प्रोजेक्ट्स आणि इंटर्नशिप. आमचा विद्यार्थी 4थ्या सेमिस्टर नंतर 6 आठवडे हा इंडस्ट्रीमध्ये जाऊन इंटर्नशिप करतो.
म्हणजे इंडस्ट्रीमध्ये काय कशा प्रकारचं कामकाज चालतंय, वेगवेगळे उद्योगधंद्यांमध्ये काय काय नाविन्यपूर्ण बाबी आलेल्या आहेत. मला प्रत्यक्षात जेव्हा वर्ल्ड ऑफ वर्कमध्ये मला जायचं आहे, म्हणजे तिथे गेल्यानंतर व्हॉट काइंड ऑफ सिच्युएशन आय विल फेस, अंडर व्हॉट सर्कमस्टन्सेस मला तिथे काम करायचं आहे. तर हे विद्यार्थ्यांना आत्मसात करण्याकरता इंटर्नशिपचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होतो विद्यार्थ्यांना. आणि हे करून घेण्याकरता आम्ही जवळपास 10,000 प्लस इंडस्ट्री अक्रॉस द महाराष्ट्र यांचं नेटवर्क आमच्याकडे आहे. आणि हब अँड स्पोक मॉडेलमधून आम्ही हे इम्प्लिमेंट करतो. त्याचे परिणाम चांगले दिसत आहे. म्हणजे रोजगारक्षमता वाढवण्याकरता याचा चांगला एक उपयोग होतोय. त्याचसोबत यांना डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी ही पुढची शिक्षणाची संधी सुद्धा उपलब्ध होत आहे. त्यामुळे या अशा विद्यार्थ्यांना ज्यांना अभियांत्रिकीचं शिक्षण घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांना ही एक चांगली संधी आहे. म्हणजे अभियंता होणं आणि त्याचसोबत पुढचं शैक्षणिक सत्र सुद्धा आपल्याला त्यांच्या कलाप्रमाणे पुढे नेता येणं. सर, पॉलिटेक्निक नंतर नोकरीच्या संधी काय आहेत विद्यार्थ्यांना? पॉलिटेक्निक नंतर नोकरीच्या संधी आपल्याला शासकीय यंत्रणामध्ये सुद्धा उपलब्ध आहे. PWD ज्युनियर इंजिनियर, त्याच्यामध्ये MSME मध्ये आहे, भेलमध्ये आहे, रेल्वेजमध्ये आहे, बरोबर आहे. यासोबतच प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जॉब उपलब्ध आहेत. आम्ही जेव्हा इंडस्ट्री सर्वे करतोय त्यामध्ये पॉलिटेक्निक झाल्यानंतर जो त्याला स्किल नॉलेजचा जो भाग असतो त्या अनुषंगाने कधी कधी डिग्रीपेक्षा डिप्लोमाला डिमांड जास्त दिसते. परंतु थोडं सोसायटल आस्पेक्ट आपले असे आहे की कोणालाच डिप्लोमा म्हणजे थोडंसं असं वाटतं की, आणि ते वय सुद्धा असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल 16 वर्षानंतर 3 वर्षाचा डिप्लोमा झालं की म्हणजे 19, त्या वयामध्ये पालकांना वाटतं, विद्यार्थ्यांना वाटतं आपण पुढलं शिक्षण आणखी घ्यावं. परंतु एक ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये हा एक रोजगारक्षम अभ्यासक्रमात करता एक ओढा वाढतोय. आणि आणखी एक सांगायचं तात्पर्य आहे की इंडस्ट्रीमध्ये सुद्धा डिप्लोमा प्लस डिग्री झालेला जो अभियंता आहे त्याला मागणी मोठ्या प्रमाणात आहे. कारण डिप्लोमामध्ये स्किल आणि डिग्रीमध्ये थेरॉटिकल आस्पेक्ट्स याचं जेव्हा मिश्रण त्या अभियंत्यामध्ये असतं तेव्हा तो त्याच्या म्हणजे 100% कॅपॅसिटीने म्हणजे पूर्ण क्षमतेने तो अभियंता म्हणून काम करतो. सर, तंत्रज्ञान वेगाने बदलतंय. अशा परिस्थितीमध्ये पॉलिटेक्निकचा जो अभ्यासक्रम आहे, प्रशिक्षण आहे, त्यात काय बदल झाला? मला मान्य आहे की कुठलंही ॲफिलिएटिंग बॉडी जी असते ते एकदा अभ्यासक्रम म्हणजे त्यांचा फर्म झाला, मान्य झाला की तो 5 वर्ष बदलण्यात येत नाही. याला आणि आता इंडस्ट्री 4.0 म्हणजे आपण जे बघतो कालानुरूप म्हणजे जी बदल येत आहे ते मोठ्या प्रमाणात येत आहे. कालचं ज्ञान उद्या कालबाह्य होत आहे. या अनुषंगाने आपल्याला एक आम्ही ज्या इंजिनिअरिंगच्या ब्रँचेस आहेत त्यामध्ये इमर्जिंग ट्रेंड इन द रिस्पेक्टिव्ह ब्रँच ऑफ इंजिनिअरिंग, फॉर एक्झाम्पल इमर्जिंग ट्रेंड इन सिव्हिल इंजिनिअरिंग, इमर्जिंग ट्रेंड इन मेकॅनिकल, इमर्जिंग ट्रेंड इन इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, IT असा 6व्या सत्रामध्ये अभ्यासक्रम पॉलिटेक्निकमध्ये आम्ही विषय घेतलेला आहे. आणि त्याचं करिक्युलम दरवर्षी आम्ही बदलतोय. यामुळे विद्यार्थ्यांना अद्ययावत अपडेट काय एक लक्षात घ्या, म्हणजे 3 वर्षात म्हणजे डिप्लोमाच्या 3 वर्षात किंवा डिग्रीच्या 4 वर्षात पूर्णतः इंजिनिअरचं शिक्षण त्याला पूर्ण आत्मसात होईल अशातला भाग नसतो. बेसिकली आमचा मेन फोकस असा असतो की विद्यार्थ्यांना बेसिक फाउंडेशन नॉलेज देणं आणि त्यानंतर त्याला बाहेर पडल्यानंतर अभियंता म्हणून बाहेर पडल्यानंतर कुठल्या बाबीशी त्याला आपल्याला जमवून घ्यायचं आहे, आपल्याला नॉलेज आत्मसात करून घ्यायचं आहे, तर या बाबी आम्ही देण्याचा त्याला प्रयत्न करतो. म्हणजे बेसिक फाउंडेशन आणि इमर्जिंग ट्रेंडमध्ये त्याला काय पुढे कुठल्या वर्ल्ड ऑफ वर्कमध्ये कुठल्या क्षेत्राशी निगडीत त्याला काम करायचं आहे हे अद्ययावत आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. इन ॲडिशन टू दॅट सुसंगत ठेवण्याकरता इंटर्नशिप म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जे काही बदल येऊ घातलेले आहे ते इंटर्नशिपच्या माध्यमातून तो पूर्ण करतो. आणि इंटर्नशिप आमची 6 आठवडे, त्यामध्ये असेसमेंट, इंटरनल असेसमेंट असतं आणि एक्सटर्नल असेसमेंट सुद्धा असतं. अच्छा, म्हणजे संचालनालयामार्फतच विद्यार्थ्यांना ही सुविधा इंटर्नशिप नाही, करिक्युलमचा पार्ट जो आहे म्हणजे अभ्यासक्रमाचा पार्ट हा पूर्णतः महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आमचं ऑटोनॉमस मंडळ आहे आणि त्यांच्या मार्फत ह्या सर्व बाबी करण्यात येतात. मी बिफोर टेकिंग ओव्हर द चार्ज ॲज डायरेक्टर DT आय वॉज सर्विंग देअर ॲज अ डायरेक्टर फॉर 5 years अँड सेक्रेटरी फॉर 5 years. त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या ज्या बाबी आहे त्या मला इन अँड आउट सर्व माहिती आहे. अच्छा सर, 10वी आणि 12वी नंतरचे कोणकोणते अभ्यासक्रम आपल्याकडे आहेत? 10वी नंतर 3 वर्षाचा अभियांत्रिकी डिप्लोमा, त्याच्यानंतर 12वी नंतर आपल्याकडे डिप्लोमाला डायरेक्ट सेकंडरीला येता येतं, ते ॲडमिशन सुद्धा होतात. तर 12वी सायन्स आणि 12वी व्होकेशनल प्लस
10वी नंतर जे 2 वर्ष डिप्लोमा केलेले विद्यार्थी आहे ते सुद्धा आपल्याला थेट द्वितीय वर्ष 12वी नंतर येऊ शकतात. अच्छा. त्याच्यानंतर आपला सरफेस कोटिंगचा 12वी नंतरचा एक डिप्लोमा आहे. त्याच्यानंतर HMCTचा 12वी नंतर 3 वर्षाचा डिप्लोमा आहे. तो 5 संस्थांमध्ये आपण इम्प्लिमेंट करतो. 300 इंटेक कॅपॅसिटी आहे. HMCTचा डिप्लोमा सर्व्हिस सेक्टरमध्ये विद्यार्थ्यांना काम करण्याकरता एक चांगला उपयुक्त पर्याय आहे. तुम्ही मोबाईल ॲप सुरू केलाय सर, तर त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. काय आहे, विद्यार्थ्यांना आजकाल मोबाईल म्हणजे फार हँडी इन्स्ट्रुमेंट वाटतं विद्यार्थी आणि पालकांना. तर यावर्षी आम्ही असं हे केलेलं आहे की DT ॲडमिशन म्हणून एक ॲप डेव्हलप केलं आहे. ते अँड्रॉइड फोनमध्ये आणि iOS सिस्टीममध्ये ॲप स्टोअरला जाऊन डाउनलोड करता येतं आणि तिथे मोबाईल ऑलरेडी रजिस्टर नंबर आहेच तिथे. तर तिथे त्याला त्याचं 10वीचा जो मी आता सांगितल्याप्रमाणे 10वीचा एक्झाम नंबर टाकला की त्याचे 10वीचे डिटेल्स फेच होतात तिथे आणि ते डिटेल्स आल्यानंतर मग त्याला पुढे काय काय त्याच्या अप्लिकेशनमध्ये काय काय भरायचं आहे, म्हणजे ॲड्रेस आहे, कॅटेगरी आहे, इन्कम आहे, या अनुषंगाने बाबी त्याला जाऊन मोबाईलवरती त्याचं कन्फर्मेशन सुद्धा तो करू शकतो. आणि ह्या दोन्ही सिस्टीम आम्ही 30 मेला आमचे माननीय मंत्री महोदय श्री चंद्रकांतदादा पाटील आणि माननीय प्रधान सचिव श्री विकासचंद्र रस्तोगी यांच्या उपस्थितीत लॉन्च केलेलं आहे. मोबाईल ॲप इज न्यू थिंग. वेब बेस्ड ब्राउझरवरती आम्ही आधीपासून म्हणजे सुरुवात झाली तेव्हापासून म्हणजे या इंटरनेट आणि आपलं सिस्टीम जी ऑनलाईन सिस्टीम जी आम्ही ॲडमिशन करतोय त्या अनुषंगाने ते होतं, परंतु मोबाईल ॲप या वर्षीचं ही एक डेव्हलपमेंट नवीन संकल्पना आहे. विद्यार्थी प्लेसमेंट आणि अध्यापकांचं प्रशिक्षण यावर संचालनालय कसं भर देते? विद्यार्थी प्लेसमेंटवरती आधी येतो. विद्यार्थी प्लेसमेंट प्रत्येक तंत्रनिकेतनामध्ये एक प्लेसमेंट सेल असतं. त्या अनुषंगाने ज्या इंडस्ट्रीज येतात त्या इंडस्ट्रीजकडनं कॅम्पस इंटरव्ह्यू होत असतो आणि त्या प्लेसमेंटचे ऑफर विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या कॅपॅबिलिटीप्रमाणे मिळत असतात. हा एक भाग. अध्यापकांच्या प्रशिक्षणाकरता आम्ही तंत्रशिक्षण मंडळामार्फत आणि संचालनामार्फत दोन्ही मार्फत आम्ही प्रयत्न करतोय. म्हणजे ज्या नामांकित इंडस्ट्री आहे, L&T आहे, सिमेन्स आहे, त्याच्यानंतर अडाणी आहे, तर या सर्व मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये त्यांचा CSR वापरून आपण आणि त्यांची एक्सपर्टाईज वापरून आपण 3 दिवस 5 दिवस असं मॉड्यूल वर्कआउट करतो आणि तिथे अध्यापकांना प्रशिक्षणाकरता पाठवतो. यासोबतच एक फार चांगली सुविधा महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेली आहे. MSFD आहे, महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. ही पुण्याला आहे आणि तिथे सुद्धा उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत जे अध्यापक येतात त्या सर्वांना प्रशिक्षणाची सुविधा तिथे सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांसोबत अध्यापकांना सुद्धा प्रशिक्षण देणं हे सुद्धा काळाची गरज आहे. कारण विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करत असताना शिक्षक सुद्धा तेवढेच अपडेटेड पाहिजे, हे महत्वाचं आहे. नक्की सर. सर, राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याची अंमलबजावणी करण्यात येत आहे, तर तंत्रशिक्षण विभागामार्फत तर त्यावर कशी कार्यवाही केली जाते? महाराष्ट्र राज्याने म्हणजे 6 डिसेंबर 2022ला प्रथम शासकीय निर्देश निर्गमित केला आणि त्यानंतर 20 एप्रिल 2023ला दुसरा शासन निर्णय काढला. त्यानंतर एक PG करता काढलेला होता. त्यामध्ये एक अधोरेखित केलेलं होतं की शैक्षणिक वर्ष 23-24 या वर्षापासून प्रथम वर्षापासून टप्प्याटप्प्याने NEP 2020चं इम्प्लिमेंटेशन करायला पाहिजे. आणि त्यानंतर 8 आणि 9 जूनला माननीय मंत्री महोदय, सर्व मान्य कुलगुरू, सर्व विद्यापीठांचे आम्ही दोन्ही संचालक, मी आणि माझे कलिग डॉक्टर देवळणकर यांची एक सविस्तर चर्चासत्र घेतलंय आणि त्यामध्ये ऑन द बेसिस ऑफ म्हणजे कॅपॅबिलिटी आपली कशी आहे, कसं आपल्याला इम्प्लिमेंट करता येईल, त्या अनुषंगाने माननीय मंत्री महोदयांनी एक जाहीर केलंय की ऑटोनॉमस संस्था आणि युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट आणि PG यामध्ये प्रथम टप्प्यात आपण शैक्षणिक वर्ष 23-24 पासून NEPची अंमलबजावणी करायची. आता याच अनुषंगाने आपण डिप्लोमाचा करिक्युलम करणारी बॉडी आहे MSBT, त्यांना सुद्धा निर्देशित केलेलं आहे. आणि इन ॲडिशन टू दॅट आपले जे प्रोफेशनल डिग्री इन्स्टिट्यूट्स आहे इंजिनिअरिंगच्या, त्यांचा आम्ही आता वर्कशॉप 23 तारखेला मुंबईतच घेतोय आणि त्यांना सुद्धा एक गाईडलाईन्स स्वरूपात आपण सांगतोय की या येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून आपल्याला NEP 2020 या प्रोफेशनल अभ्यासक्रमामध्ये इम्प्लिमेंट करायचं आहे. संचालनालयामार्फत हे जे गुणवत्ता आहे तर त्याची खात्री तुम्ही कशी करता? गुणवत्तेबाबत आम्ही दुहेरी प्रयत्न करतो. एक नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन म्हणजे नामांकन प्राप्त करून घेण्याकरता सर्व संस्थांना प्रोत्साहन करतो आणि ते नामांकन मिळवण्याकरता त्यांना गाईडलाईन्स देऊन त्यांना निर्देशित करून त्यांचा अर्ज NBA सादर करून ती प्रक्रिया पूर्ण करून ॲक्रेडिटेशन मिळवण्याकरता त्यांना आमचं प्रोत्साहन आणि निर्देश दोन्ही असतं. यामध्ये जवळपास शासकीय संस्थांचं 32% जे अभ्यासक्रम आहेत त्यांचं ॲक्रेडिटेशन झालेलं आहे. अनुदानित 14% झालेलं आहे. ओव्हरऑल जेव्हा आपण बघतोय तेव्हा 12-14%
ती आकडेवारी गेलेली आहे आणि पुन्हा ते सुरू राहणार आहे. याकरता शासनाने एक योजना आणखी आणलेली आहे, परिस्पर्श नावाची. म्हणजे ज्या संस्था मेंटर, म्हणजे ज्यांचं एनबी अक्रेडिटेशन झालेलं आहे त्या मेंटर म्हणून ऍक्ट करतील आणि ज्यांचं करून घ्यायचं आहे त्या संस्था मेंटी म्हणून काम करतील. म्हणजे नेटवर्किंग, शेअरिंग ऑफ नॉलेज, ट्रान्सफर ऑफ नॉलेज अशा प्रकारे ही परिस्पर्श योजना आहे. आणि त्यासोबतच आम्ही मंडळामार्फत एक काम करतो की दरवर्षी आम्ही मॉनिटरिंग करतो संस्थांचं, म्हणजे तपासणी. त्यामध्ये मॉनिटरिंग करून त्यामुळे व्हेरियस पॅरामीटर्स आहेत त्याचे, म्हणजे एनबीएच्या लाईन्सवरतीच आहे. त्यामध्ये ते संस्थांमध्ये असणारं इन्फ्रास्ट्रक्चर, तिथे असणारी अध्यापक मंडळी, त्यानंतर त्यांचं टीचिंग लर्निंग प्रोसेस कशी होते, उद्योगधंद्याच्या तज्ज्ञांचे व्याख्यानं किती प्रमाणात घेतल्या जातात, पासिंग रेट कसा आहे, परीक्षा पद्धती कशी असते. तर या अनुषंगाने आम्ही मग त्याचं तपासणी करून एक कॅटेगरी करतो, एक्सलंट टू पुअर. आणि त्यामध्ये जर पुअर असेल, म्हणजे 40% कमी प्रमाणात त्या संस्थेच्या अभ्यासक्रमांना दर्जा प्राप्त झाला असेल, तर त्यांना आम्ही कायद्याअंतर्गत प्रोव्हिजन आहे आमच्या MSBTच्या, त्यांना नोटिसेस देतो आणि त्यांना डिॲफिलेट करतो. तर या दुहेरी माध्यमातून आम्ही क्वालिटी ॲश्युरन्स जो प्रकार आहे तो क्वालिटी ॲश्युरन्स मेकॅनिझम आम्ही इम्प्लिमेंट करतो. अच्छा सर, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. जाता जाता आपले पॉलिटेक्निकचे विद्यार्थी आहेत, पालक आहेत आपले, जे आपल्या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश देणार आहेत, तर अशा पालकांना आणि विद्यार्थ्यांना आपण जाता जाता काय संदेश? एक महत्त्वाचा संदेश मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना देऊ इच्छितो. बघा, 10वीचा निकाल लागल्यानंतर आपण अनेक वाटा शोधत असतो. विद्यार्थ्यांचा कल एक महत्त्वाची बाब आहे आणि विद्यार्थ्यांचा कल आणि त्याच्या कॅपॅबिलिटीज सगळ्यात महत्त्वाचं. ज्ञान आत्मसात करण्याकरता विद्यार्थी कॅपेबल असणं ते सुद्धा महत्त्वाचं आहे. आपण काय करतोय की एक फक्त काहीतरी सेलिंग द ड्रीम्स अशा प्रकारचे काही प्रकार सध्या होत आहेत. त्यामुळे माझा आपला सर्वांना, पालकांना आणि विद्यार्थ्यांना नम्र निवेदन आहे, आव्हान आहे, विनंती आहे की आपल्या कॅपॅबिलिटी ओळखून आपण, आणि आपल्याला अभियंता व्हायचं असेल तर हा डिप्लोमाचा एक चांगला पर्याय आहे आणि या पर्यायाला स्वीकृत करून आमच्या तंत्रनिकेतनांमध्ये प्रवेश घ्या. त्याकरता dt.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. आमचे जे पूर्ण राज्यभर विखुरलेले तंत्रनिकेतन आहे, शासकीय आहे, अनुदानित आहे आणि खाजगीसुद्धा आहे, त्यांच्यामध्ये भेट द्या. हे सर्व अभ्यासक्रम एकदा पुन्हा मी आत्ता जे सांगितलं त्या अनुषंगाने पुन्हा समजून घ्या आणि तंत्रनिकेतनामध्ये प्रवेश घेऊन भविष्य आपलं उज्ज्वल होईल. म्हणजे रोजगार क्षमता वाढवणे आणि पुढच्या शिक्षणाच्या दिशासुद्धा ओपन ठेवणे, या अनुषंगाने आपण कार्यवाही करा, असं माझं आपणा सर्वांना नम्र आवाहन आहे. धन्यवाद सर. आज वेळात वेळ काढून आपण कार्यक्रमात आलात आणि आपल्या विद्यार्थ्यांना, पालकांना खूप सखोल आणि सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.